हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलं की दुष्यंत आणि कृष्णाने धू धुतल्याच्या नंतर ते जे सर्व गुंडे असतात ते आता निघून पळून गेलेले असतात। त्याबरोबर इथे कृष्णा ही दुष्यंतच्या मिठीत पडलेली असताना आता त्या ठिकाणी गणपत काका धावत ओरडत आलेला असतो। त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा कृष्णाला उठवून उभी करतो, तर कृष्णासुद्धा आता स्वतःवरती उभी राहते आणि दुष्यंतच्या मिठीतून बाजूला येते। दोघंही थोडेसे ऑकवर्ड झालेले असतात। त्याबरोबर लगेचच बाळासाबाई या म्हणायला लागतात, गुंडे आले होते इथे। त्याबरोबर गणपत म्हणतो, काय गुंड? त्याबरोबर लगेचच मैनावती म्हणते, हो गुंड, अहो ते सुद्धा बाळजाबाईंवरती हल्ला करण्यासाठी। त्यावर लगेच बाळजाबाई म्हणतात, अगं ते सगळं जाऊ दे, अगं कृष्णे खरंच ग बाई, अगदी रणरागिणीसारखी धावून आलीस बघ आणि माझ्यावरचं संकट सवतावर वळवून घेतलंस, माझी रक्षा केलीस बघ तू। खरंच पोरी, खरंच तुझं उपकार कधी बी नाही इसरायची म्या, लक्षात राहील माझ्या कायम। आज तू होतीस म्हणून माझा जीव वाचला बघ। अगं पर कशापायी माझ्यावरचं संकट तू सवतावर वळवून घेतलंस? जर तुला काही झालं असतं तर म्या काय केलं असतं हां? त्याबरोबर आता मैनावती म्हणते, अहो बाळजाबाई, कृष्णीनं तुमच्यावरचं संकट सवतावर वळवून घेतलं ते खरं, पर लगेच दुष्यंत बी आला की मागणं तिला वाचवाया, तिच्यावरचं संकट दूर कराया। त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणतात, अगं धडबोल, उगाचच्या उगाच काय बी बोलू नगस। आणि दुष्यंत तू कसा काय रे परत आलास हां? देवी आईची कृपा म्हणून तुम्ही दोघं बी वाचलात व्यवस्थित। तू सांग की, तू आता जाणार नाही आहेस काय? इथंच राहणार आहेस का माझ्याबरोबर? बोल की दुष्यंत। त्याबरोबर आता कृष्णा ही चोर नजरेने दुष्यंतकडे पाहते, तर बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे बोल की, गप कशा पायी हायस? तसा दुष्यंत म्हणतो, हो आई, ॲक्च्युली मी जात होतो, बट माझी जी मीटिंग होती ती पोस्टपोन झाली आहे आणि त्यामुळे मी परत आलो। हे बघा आई, मी कोणाच्या इच्छेसाठी किंवा कोणाच्या तरी शब्दाखातर परत नाही आलेलो, मी माझी मीटिंग कॅन्सल झाली आहे ना म्हणून आलो आहे। आणि जेव्हा माझी मीटिंग पोस्टपोन झाली आहे तेव्हा मी स्वतःहून परत जाणारसुद्धा आहे आणि मी एकटाच जाणार आहे काय आई? त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या ठीक आहे असं दुष्यंतला म्हणतात। दुष्यंत लगेचच तिकडनं आतमध्ये निघून जातो। आता दुष्यंत तिकडनं आत गेल्यावर इथे कृष्णा ही मनातल्या मनात म्हणत असते की दुष्यंत सरकार माझ्यासाठीच थांबले, म्या म्हणलं नवं म्हणून। आणि मग आता कृष्णासुद्धा तिकडनं आतमध्ये जाते। त्याबरोबर मैनावती काकी लगेचच म्हणायला लागते, काय हो बाळजाबाई, अहो बघा की, आपला प्लॅन तर दुष्यंतने येऊन पार फ्लॉपच केला की। दुष्यंत कशापायी आला मध्ये? नाही म्हणजे येणार नव्हता नव्ह तो, मग असा अचानक कशापायी धडकला येऊन आपल्याला? जर आज दुष्यंत आला नसता की नाही तर आपला प्लॅन एकदम सक्सेसफुलच झाला असता बघा। त्यावर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात की मी बाळजा, काय बी झालं तरी कधीच मी हार मानलेली नाही आणि आज बी एवढ्या सहजासहजी मी हार मानणार बी नाही। जर त्या कृष्णीला धडा शिकवला तर म्या बी नावाची बाळजा सांगणार नाही। एक डाव फसला म्हणून झालं काय, म्या पुन्यांदा डाव रचन नाही। त्या कृष्णीला अडकवली नव्ह तर बघ। त्याबरोबर आता मैनावती म्हणते, अहो पर बाळजाबाई तुम्ही करणार तरी काय? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, ते तर पुढं बघायला लागेल, पर बघ त्या कृष्णीला म्याच अद्दल घडविणार म्हणजे घडविणार, तिला म्या रांगणे पाटलांच्या घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच। माझ्या लेकाच्या आयुष्यात म्या तिला फार काळ राहूच देणार नाही। त्याबरोबर आता लगेचच तिकडे कृष्णा ही खोलीत आलेली असते। दुष्यंत बॅगेतून कपडे काढून वॉर्डरोबमध्ये लावत असतो। कृष्णा लगेचच त्याला म्हणते की अहो म्या, त्यावर दुष्यंत म्हणतो, नकोय मदत, मी करतो। आणि दुष्यंत स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे लावायला लागतो। इतक्यात आता कृष्णा ही पुन्हा दुष्यंतकडे येते आणि ती दुष्यंतकडे बघायला लागते। त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, हे बघ, माझ्याकडे हे असं बघू नकोस, ह्या अशा नजरेने नाही बघायचं। त्यावर कृष्णा म्हणते, अशा नजरेनं म्हणजे कशा? त्याबरोबर दुष्यंत लगेचच म्हणतो, अगं अशा म्हणजे हे असं, तू नकोच बघूस ना माझ्याकडे बघायचंच काय तुला? कृष्णा आता म्हणते, बरं, आणि खाली बसून घेते। त्याबरोबर दुष्यंत हा तिला म्हणत असतो की मी काही तुझ्यासाठी वगैरे परत आलेलो नाही आहे, माझी मीटिंग पोस्टपोन झाली ना म्हणून आलो आहे मी, माझी मीटिंग असणार आहे तेव्हा मी पुन्हा परत जाणारच आहे एकटा। त्यावर कृष्णा म्हणते, नक्की नव्ह ती मीटिंग तुमची काय म्हणतायचं ते पोस्टपोन बिन झाल्या म्हणून? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो तर मी कशाला खोटं बोलू,
मीटिंग पोस्टपोन झाली नसती तर मी इथे आलोसुद्धा नसतो, कळलं ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय चालेल की मग, म्या कुठं काय बोलायलो आहे, तुम्हीच उगाच बडबडा करायला आहे की. त्याबरोबर दुष्यंत आता म्हणायला लागतो की तू जाग, तू बोलू नकोस माझ्याशी. त्यावर कृष्णा म्हणते, अहो मग म्या कुठं बोलायलो आहे. दुष्यंत सरकार, तुम्ही मला वाटावं म्हणूनच परत आलायसा नवं, काय मी म्हणलं होतं म्हणून नवं. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, म्हटलं ना गं तुला मी नाही म्हणून, मी काय येऊ, तू सांगितलंस म्हणून परत, बिलकुल नाही आलेलो मी तू सांगितलेलं म्हणून परत. आणि हो महत्त्वाचं, आज जसा येऊन माझ्या गाडीच्या समोर स्टंट केलास ना, पुन्हा तसा स्टंट करायचा नाही आहे, आज तो स्टंट शेवटचा होता, समजलं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, भय समजलं. दुष्यंत म्हणतो, आणि पुन्हा एकदा सांगतोय, मी तुझ्यासाठी परत आलेलो नाही आहे. त्यावर लगेचच कृष्णा म्हणते, बरं मग. दुष्यंत हा कृष्णाकडे बघतो, कृष्णा हसत असते त्यामुळे तो तिकडनं निघून जातो. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, तुम्ही माझ्यासाठीच परत आलाय हे मला ठाव आहे. पण तोपर्यंत दुष्यंत तिकडनं बाहेर गेलेला असतो. तर इकडे मैनावती चांगलाच थैथयाट करत असते. ती म्हणत असते की काय ही कृष्णा, आवाज पण आपल्या हातातनं वाचली की. बाळजाबाई यावं आज परत हिनं तुम्हाला मात दिली. वाटलं होतं दिवाळीला काहीतरी फटाकड्या फुटतील, पर कसलं काय, तुमच्या दुष्यंतनं ऐन येळी मध्ये येऊन त्या कृष्णीला वाचवलं आणि समद्याचा बट्ट्याबोळ केला की. त्यांच्यातली लगड जर वाढत गेली नवं तर हे चालायचं नाही बघा आपल्याला, आणि परवडायचं तर त्याहून नाही. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, होय काकीसाहेब, मम्मी बोलायल्या ते एकदम बरोबर आहे, त्या कृष्णीला काय बी करून आपण मात दिलीच पाहिजे. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात, द्यायची की, त्या कृष्णीला मात द्यायचीच. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, पर करायचं काय. बाळजाबाई म्हणतात, असं काहीतरी करायचं की लोक सवतावून घेऊन त्या कृष्णीच्या गळ्यात चपलांचे हार घालतील. त्याबरोबर मैनावती म्हणते, काय चपलांचे हार, ते कसं. त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणते, सांगते ऐका. आणि मग आता बाळजाबाई ही सांगायला लागते की नक्की तिचा प्लॅन काय आहे. आता बाळजाबाईंनी असा काहीतरी तुफान आपल्यातून प्लॅन बनवलेला असतो की बाळजाबाईंचा हा प्लॅन ऐकून जयकांत, मैनावती आणि गणपत तिघंही खुश होऊन जातात. तर ते तिघं आता बाळजाबाईला म्हणायला लागतात की वाह, काय प्लॅन आहे, जर तुम्ही ठरवलंय तसंच झालं नवं तर मग कृष्णीला कोणी बी नाही वाचवू शकायचं. त्याबरोबर बाळजाबाईंना आता कृष्णाबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो. पहिल्या वेळी कृष्णा त्यासनी म्हणाली होती, तुम्ही अन्याय करत होतासा म्हणून मी मध्ये बोललो. त्यानंतर त्यांना आठवतं की ज्यावेळेस त्यांनी मुलामुलींची लग्न लावायला घेतली होती त्यावेळेस त्या भक्तीच्या नवऱ्याचं लगीन लावत होत्या, तेव्हा कृष्णीनं मध्ये येऊन त्यांना रोखलं होतं. आणि तेव्हा दुष्यंतनं तिला विचारलं की तू काय आता माझ्या आईच्या आडवी जाणार का. त्यावर ती म्हणाली होती, नाही, म्या सत्याच्या बाजूनं राहणार. त्यानंतर त्यासनी आठवत असतं की ज्यावेळेस कृष्णा ही आणखीन एकदा त्यांना आडवी गेली होती तेव्हासुद्धा त्यासनी काही करता आलं नव्हतं, तर त्यासनी शांतपणे पिरमानच तिच्याशी बोलावं लागलं होतं. त्यानंतर बटुकबाबाचं सत्य बाहेर पाडण्यासाठी कृष्णा जेव्हा दुष्यंतची बायको बनली होती तेव्हा तिचं लगीन मोडलं. त्यावेळेस बाळजाबाईनं तिच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि जयकांत रांगडे पाटलांचा कुलदीपक तिच्याशी लगीन करल असं सांगितलं होतं. पर जयकांत ऐन लग्नातून गायब झाल्यामुळे किंबहुना गायब केल्यामुळे दुष्यंतने मी कृष्णाशी लग्न करेन असा पण घेतला आणि आपला शब्द पूर्ण करण्यासाठी अर्थात त्याने कृष्णाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तिला कुंकू लावून तिच्याबरोबर 7 फेरे घेऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारलं सुद्धा. तर आता बाळजाबाई या सगळ्या जुन्या आणि कटू आठवणी ठरवलेल्या असताना त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. आता दुष्यंत बाळजाबाईनं विचारतो, आई बोलावलंस, काही काम होतं का. बाळजाबाई म्हणतात, अरे ये की इथं बस. अरे परतीक येळस म्या बोलिवताना काहीतरी कामच असाय हवं असं काही नाही नवं. अरे आता तू दिवाळीला इथंच आहेस, जात नाहीस, हे बघून मला लई आनंद झालाय बघ. अरे नाहीतर प्रत्येक दिवाळीला तू येतोस, पहिल्या आंघोळीपुरतं माझ्याजवळ राहतोस आणि पहिली आंघोळी झाली की पुण्यांदा निघून जातोस. पण ह्या येळी तसं व्हायचं नाही. ह्या येळी तू पुरीच्या पुरी अख्खी दिवाळी माझ्याबरोबर असणार आहेस. म्हणून मला की नाही काय म्हणतायस तुम्ही काय असतं ते बोनस मिळतो ना व, तसा आनंद झालाय बघ आज. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच आलेली असते भक्ती आणि कृष्णा. भक्ती म्हणत असते, दुष्यंताजी आज धनतेरस आहे, आज नव्या नवरीच्या पायातलं जोडवं बदलायचं असतात, म्हणून आज तुम्हासनी कृष्णीच्या पायातलं जोडवं बदलायला लागतील.
बदलला असतसा तर बरं झालं असतील हे जोडवं. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणत असतो, पण हे सर्व करण्याची काही गरज आहे का? काय करायचं आहे हे सर्व? त्याबरोबर आता भक्ती म्हणत असत्या, अव दाजी गरज हाय. अव नव्या नवरीच्या पायातलं जोडवं बदलत्यात, कारण जोडवं हे सौभाग्याचं लेणं आहे. तिच्या नवऱ्यावर, तिच्या कुकवावर कुठल्या बी प्रकारचं संकट येऊ नये की नाही म्हणून करतात ही पद्धत बघा. आता बघा की आजच्या धनतेरशीच्याच दिवशी तुम्ही केवढे लांब जात होतासा कृष्णीपासून, पर आज काहीतरी अडचण आली आणि तुम्ही तिच्यापासून लांब जायचे थांबलासा नव्ह. मग हे एका प्रकारचं संकटच होतं की तुमच्या संसारावर आलेलं, पर ते दूर झालं म्हणून म्हणालोय. बाळजाबाई तुम्हीच सांगा, आता तुम्ही मानानं आणि अनुभवानं बी मोठे आहेसा, तुम्ही बोलाल तसंच होईल बघा. मी जर काही चुकीचं बोलत असेल तर लहान तोंडी मोठा घास. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणतात की दुष्यंत जोडवे बदल. अरे पद्धत आहे तशी. मग दुष्यंत आता ते लगेचच भक्तीच्या हातातली जोडवी घेऊन वर जातो. कृष्णाच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आता बाळजाबाईंना खूपच जास्त राग येत असतो. बाळजाबाई आता मनात म्हणायला लागतात की फार काळ तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या उकळ्या मी टिकू देणार नाहीये कृष्णे. बघच तू आता म्या काय करतो ते. पुढची खेळी माझीच आहे असं त्या म्हणत असतात. तर आता इथे दुसरीकडे सावित्रीने घराच्या दारात छान रांगोळी वगैरे पाडलेली असते, सगळीकडे दिवे लावून रोषणाई केलेली असते आणि आता ती आलेली असते स्वातीसाठी छान नैवेद्य घेऊन. पहिले तर ती स्वातीला ओवाळते आणि म्हणत असते, अगं स्वाते, आज तुझा दिवस आहे बघ माय. तुझ्या धाराने माझं घर वाहून भरून गेलं. तुला काय वाटलं म्या तुला इशरीन वय? अगं नाही ग, तुझी लाड करणारी जाऊन बसल्या तिथं महालात, पर म्या तुला इसरलो नाही बघ. आज पावतर जशी आमसनी साथ दिलीस तशीच ह्या पुढं बी दे बघ. ए स्वाते, अगं तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस, तुला ओवाळलं नाही तर कसं चालायचं? आणि मग लगेचच आता सावित्री स्वतःच्या हातानं स्वातीचा औक्षण करते. आणि मग आता हे सगळं होत असताना पूजा फक्त सेल्फी क्लिक करत असते. मग आता लगेचच सावित्री लगेच आता ती इकडे स्वातीच्या पुढ्यात नैवेद्य ठेवत म्हणते, हे बघ बघ स्वाती, तुझ्यासाठी स्वतःच्या हातानं बनवलं आहे म्या समज. धर खा. हे बघ पुरणाची पोळी बी केल्या. धर 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 खा. ए स्वाते खा की ग. पर स्वाती काही त्या खाण्याकडे बघत बी नसत्या. आता सावित्री म्हणते, स्वाते अगं एक स्वाते, अगं बघ की इथं ठेवलंय मी खायला, खा की. स्वाते अगं खा की, काय झालं? हे बघ तुझी लाड करणारी नाही नव, ती जाऊन बसली आहे तिकडं महालात, ती नाही यायची आता इथं. म्या केलाय नव नैवेद्य, तो खाऊन घे. स्वाते खा की. स्वाते. पर स्वाती काही त्या खाण्याकडं बघत बी नसत्या. आता मात्र सावित्रीला लई राग येत असतोय. तर दुसरीकडं आता भक्तीनं कृष्णाला पुन्हा छान सजवलेलं असतं आणि म्हणत असते, कृष्णे हे बघ तुझ्या सुखी संसाराच्या स्टेशनाला गाडी लवकरच येईल, पर त्यासाठी तुला तेवढा संयम धरून राहावं लागेल. तू संयम धरलास की नाही की मग बघ समद कसं झाकवता येते. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, हे संयम धीर असंच काहीतरी सकाळी थोरले सरकार बी म्हणत होते. त्यावर कृष्णाला भक्ती म्हणते, व्हय का, बरं. त्याबरोबर पुढं भक्ती तिला सांगते, कृष्णे आता मला काही फार काळ इथं राहता यायचं नाही बघ. त्यावर भक्तीला लगेचच कृष्णा म्हणते, कृष्ण भक्ते अगं असं काय बोलायलास भावा, तू हव्यास मला इथं कायमची माझ्याबरोबर. त्याबरोबर भक्ती म्हणत असते, अगं कृष्णे किती बी झालं तरी मी करवली, माझं काय काम तुझ्या संसारात, माझी मेलीची लुडबुड. आता मला फक्त तुझा सुखाचा संसार बघायचा आहे बघ. एकदा का तू तुझ्या संसारात रुळलीस रमलीस की मग मी नाही राहायचो इथं, की मग मला जावंच लागणार बघ. त्याबरोबर आता लगेचच कृष्णा म्हणत असते, ए भावा असं काय बोलायलास. त्यावर भक्ती म्हणत असते, कृष्णा अगं हे खरं आहे आणि ही जगराठी आहे बघ. त्याबरोबर आता इथे सावित्री म्हणत असते, तू खातेस का नाही? ए खा की ग. स्वाते खा. त्याबरोबर लगेचच पूजा म्हणायला लागते, आई आई अगं का जबरदस्ती करतेस तिला, नसेल खायचं तिला, जाऊ देत ना. त्याबरोबर लगेचच आताच इकडे सावित्री म्हणते, हिच्या हातून खायचं आहे काय तुला? ए पूजे. त्यावर पूजा म्हणते, नाही यार प्लीजच आई प्लीज, सॉरी, तुला काय करायचं आहे ते कर. मग सावित्री पुन्हा आता स्वातीला खा खा म्हणते, पण स्वाती काही खात नसते. मग लगेचच सावित्री म्हणते, ठीक आहे नग आहे नवं तुला, मग जा आता वाड्यावरच खा, उद्यापासून चारा बी नाही टाकायची म्या तुला. आणि मग ती लगेचच आता
ला तिथेच एकटीला सोडून ते नैवेद्याचं ताट उचलून पूजाला घेऊन आत निघून जाते. त्याबरोबर दुष्यंत हा खोलीत आलेला असतो. मी आलोच असं म्हणत लगेचच भक्ती जोडव्या दुष्यंतच्या हातात देते आणि तिकडनं निघून जाते. तर दुष्यंत आता मनात म्हणत असतो, चला आता हिच्या पायात मला जोडवे घालायचे. तर त्याबरोबर तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा जाऊन बेडवर बस. कृष्णा बेडवरती येऊन मांडी घालून मस्त बसलेली असते. त्याबरोबर दुष्यंत हा कृष्णाला विचारतो, जोडवे काय आता तुझ्या नाकात घालायचं का गं? आता जोडवे काय तुझ्या नाकात घालायचंय का गं? असा प्रश्न दुष्यंतने विचारल्याबरोबर कृष्णा लगेच हसतच दुष्यंतला उत्तर देते, दुष्यंत सरकार, अहो जोडवे नाकात घालायचे नसते, पायात घालायचे असते बघा. काय बोलायलायसा तुम्ही? त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा जोडवे पायात घालायचे की नाही? मग तू पायांची अशी घडी घालून जर बसलीस तर मी कशी जोडवी घालणार तुला, ते सुद्धा मध्यभागी? ये पुढे. त्याबरोबर कृष्ण आता रागवते आणि दुष्यंतला म्हणत असते, हे तुम्ही जरा प्रेमानं बी सांगू शकत होतात की, हे सांगायला अशी बोलायची काय गरज होती? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बरं कृष्णाजी, तुम्ही पुढे येता का? आणि तुमचे जे नयनकमल आहेत ते जरा खाली घ्या, म्हणजे जरा सोपं होईल आम्हाला. त्याबरोबर आता दुष्यंतने असं म्हणल्यावर कृष्णा विचारते, कसले कमळ? दुष्यंत म्हणतो, अरे काय आहे ही, हिला कुठल्या भाषेत समजावायचं हेही येत नाही हिला. तो बोलतो, काही नाही, तू उठ आणि येऊन पुढे पाय खाली घेऊन बसशील प्लीज. त्याबरोबर आता कृष्णा लगेचच म्हणते, ठीक आहे. मग आता ती येऊन पुढे पाय खाली घेऊन बसते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा जोडवे घालायचे आहेत ना? कृष्णा म्हणते, वय की. दुष्यंत म्हणतो, साडी? कृष्णा म्हणतो, लई छान आहे, मला लई आवडल्या बघा ही साडी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं जोडवे घालायचेत ना, मग साडी वर उचलावी लागेल, उचल. त्याबरोबर कृष्णा लगेचच पायावरची साडी वर उचलते. तर दुष्यंत तिच्या पायाकडे बघतो. आता कृष्णाच्या पायामध्ये अगोदर घातलेले जोडवे असतात. दुष्यंत लगेचच कृष्णाला विचारतो, ह्या अगोदर घातलेले जोडवे सुद्धा आम्हीच काढायचे का? त्यावर कृष्णा म्हणते, वय. आता दुष्यंत ते जोडवे बघायला लागतो आणि कृष्णाकडे बघत राहतो. कृष्णासुद्धा दुष्यंतकडे बघत असते. कृष्णाच्या त्या मनमोहक नजरेत दुष्यंत पार रमून गेलेला असतो. कृष्णासुद्धा दुष्यंतच्या त्या करारी नजरेत हरवलेली असते. दोघंजण एकमेकांकडे अगदी एकटक बघत राहिलेले असतात. त्यानंतर आता बाळजाबाईंनी कृष्णावरती एका मोठ्या व्रताची जबाबदारी सोपवलेली असते. तर आता लगेचच भक्ती बाळजाबाईंना सांगते, तुम्ही काही काळजी करू नका बघा बाळजाबाई, मी आहे नवं, मी जाईन कृष्णीबरोबर. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सूर्योदयाच्या आधी कृष्णी समधी पूजा बी पूर्ण करील बघा. त्याबरोबर आता लगेचच इकडे मैनावती बाळजाबाईसनी म्हणायला लागते, अहो बाळजाबाई, जर ती भक्ती कृष्णीबरोबर गेली तर तिचं व्रत पूर्ण होईल आणि आपल्या प्लॅनची तर समधी काशी होईल. अहो 12 वाजतील 12. त्याबरोबर बाळजाबाई लगेचच मैनावतीला म्हणतात, काळजी करू नगस, ती कृष्णा एकलीच जाईल, तिच्याबरोबर ती भक्ती जाऊ शकणार नाही, ह्याची बी समधी तडजोड म्या व्यवस्थित करीन. आता बाळजाबाईंनी असं म्हटल्याबरोबर सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं बाळजाबाई करणार तरी काय. त्याबरोबर इथे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण झोपलेले असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.